भारतात युरोपियनांच्या आगमनाचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी ही जबरदस्त ट्रिक. मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या अभ्यास ट्री यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आपण महा-टी-ई-टीची तयारी करत आहात आणि त्यासाठी पेपर 1 मध्ये ई-व्ही-एस आणि पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्रे या दोन्ही पेपरसाठी महत्त्वाचा असलेला हा घटक आणि त्यामध्ये आपण आज पाहत आहोत भारतात युरोपियनांच्या आगमनाचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी एक जबरदस्त ट्रिक. त्यासोबतच जो काही युरोपियन आहेत जे भारतात जसे-जसे आलेले त्या प्रत्येक विषयी थोडक्यात आपण माहिती या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. मित्रांनो या व्हिडिओची आपल्याला जर पी-डी-एफ हवी असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. बघा सर्वात अगोदर युरोपियन भारतात का आले याची काही पार्श्वभूमी अगोदर या ठिकाणी आपण पाहूयात. बघा प्राचीन आणि मध्ययुगीन काळात भारताचा युरोपशी व्यापार खुष्कीच्या म्हणजे आपण जमिनीवरून म्हणूयात आणि सागरी मार्गाने चालत असे. बघा 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल म्हणजे इस्तंबूल हे शहर जिंकून घेतले. यामुळे आशिया आणि युरोपला जोडणारा प्रमुख व्यापारी मार्ग बंद झाला आणि मग युरोपमध्ये भारताच्या मसाल्याच्या पदार्थांना म्हणजे विशेषतः काळे मिरे म्हणजे सुती कापड आणि रेशीम यांना मोठी मागणी होती. मग जुने मार्ग बंद झाल्यामुळे युरोपियन देशांना भारताकडे जाणाऱ्या नवीन सागरी मार्गाचा शोध घेणे भाग पडले. यातूनच सागरी सफरी सुरू झाल्या आणि युरोपियन व्यापारी भारतात पोहोचले. आता युरोपियन व्यापारी भारतात पोहोचले याचं आपण थोडक्यात अ, हे देखील पाहूयात. आपण जर पाहिलं तर लक्षात येईल आपल्या आता पी-डी-ई-डी-एफ हा क्रम आहे आणि या क्रमाने आपल्याला लक्षात ठेवेल एक ट्रिक. ही ट्रिक आहे पोलीस डब्यात इंग्रज पोलीस डब्यात इंग्रज डांबले फ्रेंचांनी आणि ह्या वाक्यातच आपल्याला लक्षात येईल आता, की इथं पोलीस जे आहे, तर हे पोलीस म्हणजे हे पोर्तुगीज आहेत. त्यानंतर डब्यात, डब्यात जर आपण पाहिलं तर ते आहेत थोडक्यात डच. त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल म्हणजे थोडक्यात हे इंग्रज किंवा ब्रिटिश आहेत मित्रांनो आणि त्यानंतर पुढे डी जो आहे तो म्हणजे डॅनिश आणि त्यानंतर जो एफ आहे तो म्हणजे फ्रेंच आहे. बघा आपण ही जी ट्रिक आहे ती पाहिलेली होती पी-डी बघा ई-डी-एफ या पद्धतीनं. म्हणजे इथं आपल्याला सर्वात अगोदर माहिती आहेत, की जो पहिला पी आहे, तो पी म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल ते पोर्तुगीज आहेत. त्यानंतर डी जो आहे, हा डी आपण ते म्हणजे डच पाहिलेले आहेत. ई म्हणजे हे थोडक्यात इंग्रज आहेत. त्यानंतर डी हे डॅनिश आहेत आणि त्यानंतर एफ हे फ्रेंच आहेत. म्हणजे सर्वात शेवटी जर आपण पाहिलं तर युरोपियन हे फ्रेंच आलेले आहेत आणि सर्वात पहिले जर आपण पाहिले तर ते पोर्तुगीज आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे. इंग्रज जे आहेत हे तिसऱ्या क्रमांकाला आलेले आहेत. म्हणजे यावरून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की पोलीस डब्यात इंग्रज डांबले फ्रेंचांनी. अशी हे वाक्य आपण जर लक्षात ठेवलं, तर यावरून आपल्याला ही ट्रिक लक्षात राहू शकते. बघा पी-डी-ई-डी-एफ पोलीस डब्यात इंग्रज डांबले फ्रेंचांनी. हे वाक्य आपण व्यवस्थित लक्षात ठेवा. या वाक्यावरून आपण पुढे आता म्हणजे जेणेकरून कायमची ही ट्रिक आपण लक्षात ठेवून भारतात युरोपियनांचं आगमन जे आहे ते म्हणजे लक्षात आपल्याला हा क्रम राहू शकतो. आता परत एकदा वाक्य वाचतोय. हॅमरिंग यासाठी करणं चालू आहे, हे पाठ झालं पाहिजे. पोलीस डब्यात इंग्रज डांबले फ्रेंचांनी. म्हणजे इथं पोलीस हे पोर्तुगीज आहेत. डब्यात हे डच आहेत. इंग्रज म्हणजे इथं इंग्रज आहेत. डांबले म्हणजे हे थोडक्यात डॅनिश आहेत आणि त्यानंतर फ्रेंच ही शेवटी आहेत. म्हणजे हे सर्वात लक्षात आपल्या लक्षात येईल. आता इंग्रज आणि फ्रेंच ह्याच्यात तर आपल्याला ऑलरेडी त्यांची नावं आहेत. पोलिसाच्या ठिकाणी पोर्तुगीज घ्या, डब्यामध्ये डच घ्या आणि डांबल्यामध्ये डॅनिश घ्या. म्हणजे यावरून आपल्याला हे लक्षात राहू शकतं. तर आता यांचा थोडक्यात आपण इतिहास आपण पाहूयात. थोडक्यात जाणून घेऊयात. आता पोर्तुगीज जे आहेत हे 1498 मध्ये. आगमन कधी झालं? 1498 मध्ये वास्को दी गामा हा पोर्तुगीज खलाशी आफ्रिका खंडाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरावर पोहोचला. बघा त्यानंतर मग स्वागत तत्कालीन हिंदू राजा झामोरीन याने त्याचे स्वागत केले आणि त्याला व्यापाराची परवानगी दिली. आता बघा लक्षात घ्या पोर्तुगीजमध्ये पहिला जो
पोर्तुगीज खलाशी आहे, तो वास्को दी गामा आहे. त्यानं आफ्रिका खंडाला वळसा घालून त्यानं काय केलं, कालिकत बंदरावरती तो पोहोचलेला आहे, पश्चिम किनाऱ्यावरती. स्वागत कोणी केलं? झामोरीनने. आता पहिली वखार फॅक्टरी म्हणजे ही कोणती? कोचीन 1503 मध्ये. आता लक्षात घ्या महत्त्वाचे मुद्दे यामध्ये आपल्याला सांगता येईल भारतात सर्वात आधी आणि सर्वात शेवटी गेलेले बघा यांनी 1961 साली गोवाला मुक्ती मिळाली ती आपल्याला माहिती पोर्तुगीजमधून पोर्तुगीजांकडूनच मिळाली आहे. म्हणजे सर्वात अगोदर आलेले तेच आहेत आणि सर्वात शेवटी गेलेले सुद्धा तेच आहेत. सर्वात शेवटी आलेले फ्रेंच आहेत हे लक्षात घ्या. पण गेलेले भारतातून बाहेर गेलेले तेच आहेत ते म्हणजे पोर्तुगीज आहेत. आता बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल अल्फान्सो दी अल्बुकर्क याला भारतात पोर्तुगीज सत्तेचा खरा संस्थापक मानले जाते. भारतात छपाई यंत्र म्हणजे प्रिंटिंग प्रेस, तंबाखू, बटाटा आणि पपई या गोष्टी पोर्तुगीजांनी आणल्या. बघा त्यानंतर आता पुढचा युरोपियनचा क्रमामध्ये नंबर 2 ते म्हणजे डच. आता 1595 ला त्यांचं थोडक्यात आगमन झालेलं आहे. डच हे थोडक्यात नेदरलँड्स म्हणजे हॉलंड मधील रहिवाशांना डच म्हटले जाते. आता 1595 मध्ये कॉर्नेलिस दी अ, हाउटमन बघा यांच्या नेतृत्वाखाली डचाचे पहिले जहाज पूर्वेकडे आले. कंपनीची स्थापना 1602 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीची त्यांनी थोडक्यात स्थापना केली. त्यानंतर मग पहिली वखार ही मछलीपट्टणम 1605 मध्ये. त्यानंतर महत्त्वाचे मुद्द्यामध्ये आपण जर जाऊयात, बघा डचांचे मुख्य लक्ष भारतातील कापड व्यापारावर आणि इंडोनेशियातील मसाल्यांच्या बेटावर होते. इंग्रजांशी झालेल्या व्यापारी स्पर्धेत ते टिकू शकले नाहीत आणि मग 1759 च्या बेदराच्या लढाईत इंग्रजांनी डचांचा निर्णायक पराभव केला आणि डचांची भारतातील सत्ता संपुष्टात आली. कधी? 1759 मध्ये. लक्षात घ्या. लढत कोणती ती? बेदराची लढाई आहे. हे आपण लक्षात राहू द्यायचंय. जिंकलं कोण? इंग्रज आणि पराभव कोणाचा झाला? डचांचा आणि मग त्यांची सत्ता संपुष्टात आलेली आहे. आता त्यानंतर बघा म्हणजे डचानंतर 1600 मध्ये कोण आले? तर ते आलेले आहेत थोडक्यात इंग्रज आणि मग इंग्रजांनी कंपनीची स्थापना जी आहे कशा पद्धतीने ते पाहूयात आता. बघा 31 डिसेंबर 1600 रोजी इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिली हिने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद दिली, म्हणजे परवानगी दिली. आणि मग आगमन 1608 मध्ये कॅप्टन हॉकिन्स हा सुरत बंदरात आला. हा पहिला म्हणजे इथं लक्षात घ्यायचं आता 1600 मध्ये इथं काय झालं थोडक्यात आपल्याला सांगता येईल इंग्लंडची जी राणी आहे तिने थोडक्यात परवानगी दिली. मग इथूनच खरा मूळ प्रवास सुरू झाला. पण आगमन म्हणजे थोडक्यात प्रवेश कधी झाला तर तो 1608 मध्ये कॅप्टन हॉकिन्स हा सुरत बंदरात आला. आणि मग त्यानंतर 1615 मध्ये सर थॉमस रो हा मुघल सम्राट जहांगीरच्या दरबारात आला आणि त्याने व्यापाराच्या सवलती मिळवल्या. आता पहिली वखार यांची सुरतमध्ये 1613. आता थोडे महत्त्वाचे मुद्दे यांचे पाहूयात ऐतिहासिक. सुरुवातीला फक्त व्यापार करण्याच्या उद्देशाने आलेले इंग्रज हळू भारतातील राजकीय घडामोडींमध्ये हस्तक्षेप करू लागले. 1757 ची प्लासीची लढाई आणि 1764 ची बक्सारची लढाई जिंकून त्यांनी भारतात ब्रिटिश साम्राज्याचा पाया घातला, जो पुढे 15 ऑगस्ट 1947 पर्यंत टिकला. बघा खूप दिवस म्हणजे यांनी राज्य केलेलं आहे. बघा 1757 ची प्लासीची लढाई आणि 1764 ची बक्सारची लढाई ही जिंकून त्यांनी थोडक्यात जे ब्रिटिश साम्राज्य आहे, पाया घातले. ती सुरुवात त्या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर डॅनिश. आता डॅनिश जे आहेत, हे आपल्याला सांगता येईल. डेन्मार्कचे जे रहिवासी आहेत, थोडक्यात त्यांना डॅनिश म्हणतात. 1616 मध्ये त्यांनी थोडक्यात ईस्ट इंडिया जी काही म्हणजे डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी आहे, तिची स्थापना त्यांनी केलेली आहे. आणि बघा पहिली वखार यांची ट्रँक्युबार आणि श्रीरामपूर बंगाल, म्हणजे बंगालमध्ये असलेले श्रीरामपूर आहे, जे 1676 ही थोडक्यात इथे वखार केलेली आहे. म्हणजे थोडक्यात त्यांची जे आगमन आहे, हे 1616 मध्ये आपल्याला सांगता येईल. म्हणजे त्यानंतर बघा, जी 1616 मध्ये येऊन पुन्हा त्यांनी डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केलेली आहे. आता डॅनिश लोकांचा मुख्य उद्देश व्यापार करण्यापेक्षा ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हा जास्त होता. श्रीरामपूर हे त्यांचे मुख्य केंद्र होते. ते ते बंगालमधले आहे. आता भारतात ते आपली पकड मजबूत करू शकले नाहीत. त्यामुळे 1845 मध्ये त्यांनी आपल्या वखारी ब्रिटिशांना विकल्या
आणि ते भारतातून निघून गेले. भारतात बघा लक्षात घ्या कधी 1845 ला. आता आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. बघा आपल्या लक्षात येईल, की म्हणजे सुरुवातीपासूनच जे पोर्तुगीज आहेत, आपण जर पाहिलं पोर्तुगीज आहेत, त्यानंतर डच आहेत, त्यानंतर थोडक्यात हे सुद्धा आहेत, इंग्रज आहेत आणि त्यानंतर हे डॅनिश. हे एक ना एक दिवस हे भारतातून गेलेले आहेत. तर आपण त्यांचे देखील जे वर्ष आहेत, ते देखील जाण्याचे जे वर्ष आहेत, ते देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता त्यानंतर आहे फ्रेंच. आता ह्यांनी 1664 मध्ये कंपनीची स्थापना फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. मग फ्रान्सचा राजा लुई 14वा याचा मंत्री कोल्बर्ट याच्या पुढाकाराने 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. लुई कितवा? 14वा. मग स्थापना झाली. हे भारतात येणारे सर्वात शेवटचे युरोपियन आहे. लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर मग यांची पहिली वखार फ्रँकॉइस कॅरॉन याने 1668 मध्ये सुरत येथे फ्रेंचाची पहिली वखार स्थापन केली. आता मग महत्त्वाचे मुद्दे. पॉंडिचेरी म्हणजे आपली जी पुदुचेरी म्हणतो. हे फ्रेंचाचे भारतातील मुख्य केंद्र होते आणि मग डुप्ले हा फ्रेंचाचा एक महत्त्वाकांक्षी गव्हर्नर होता. भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये 3 युद्ध झाली. ज्यांना कर्नाटक युद्धे असं आपण म्हणतात. कार्नेटिक वॉर्स असं ते त्याला म्हणतात. त्यामध्ये मग 1760च्या वांदिवशच्या लढाईत म्हणजे बॅटल ऑफ वांदिवश इंग्रजांनी फ्रेंचाचा पराभव केला. फ्रेंचाचे भारतातील राजकीय अस्तित्व संपुष्टात आले आणि ते फक्त पॉंडिचेरी आणि काही मोजक्या शहरापुरते मर्यादित राहिले. 1954 मध्ये ते भारतातून परत गेलेले आहेत. त्यानंतर बघा परीक्षेसाठी थोडक्यात आपण काही खास टिप या ठिकाणी जर परीक्षेत प्रश्न युरोपियन कंपन्यांच्या स्थापनेचा क्रम असा विचारला, तर क्रम थोडा बदलतो कारण इंग्रजांच्या कंपनीची स्थापना ही 1600 आणि डचांच्या कंपनीच्या पूर्वी 1602 झाली. म्हणजे थोडक्यात 1600 म्हणजे ह्यांची इंग्रजांची जी कंपनीची स्थापना आहे. आता कंपनीच्या स्थापनेचा क्रम हा वेगळा आणि त्यांच्या आगमनाचा क्रम वेगळा. तर हे आपण फरक लक्षात घ्यायचा आहे, की या ठिकाणी डचांची कंपनी जी आहे, ती 1602 मध्ये झाली. पण इंग्रजांची जी कंपनी आहे, ही थोडक्यात 1600 मध्ये झालेली आहे. म्हणून मग कंपनी थोडक्यात अगोदर येते आणि मग इथं पण सहसा थोडक्यात सहसा आपल्याला सांगता येईल युरोपियनांच्या आगमनाचा क्रम हा विचारला जातो आणि मग आपण हे लक्षात ठेवायचे पी-डी-ई-डी-एफ म्हणजेच आपण वरती वाक्य जे दिलेलं आहे थोडक्यात, मग ते वाक्य आपण परत एकदा व्यवस्थितरित्या समजून घ्या आणि ही पी-डी-ई-डी-एफ एवढं जरी लक्षात ठेवलं, तरी सुद्धा आपल्यासाठी हे बास आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक सो मच. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.